पाणी फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम ठरतो शेतकऱ्यांसाठी वरदान। उमेद कृषी व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 7 एप्रिल रोजी परळी येथे होत असलेल्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पुन्हा एकदा मी सामील होत असल्याचं अविनाश राठोड यांनी सांगितलं। मंठा तालुक्यातील पंचायत समिती उमेद आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं श्रीरामबाग पर्यटन केंद्र परभणी येथे सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणाचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय। पुन्हा एकदा येत्या दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी परळी येथे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रशिक्षणामध्ये पुन्हा आपण सामील होणार असल्याचं अविनाश राठोड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे कळवलं आहे। गट शेतीतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कर्जबाजारीपणातून समृद्धीकडे कसं नेता येईल या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। उत्तम दर्जाची गट शेती कशी करावी, कमी खर्चात शेती कशी करावी, स्मार्ट शेतकरी कसा व्हावा, खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ कशी व्हावी, इतर गोष्टींची सखोल माहिती या प्रशिक्षणातून मिळते। त्यामुळं मी पुन्हा एकदा या प्रशिक्षणामध्ये सामील होत आहे। तुम्ही पण सामील व्हावं असं आवाहन अविनाश राठोड यांनी केलं। प्रशिक्षणातून आल्यानंतर समृद्ध किंवा स्मार्ट शेतकरी बनण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पाणी फाउंडेशनचं कार्य उत्तम असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना अविनाश राठोड यांनी सांगितलं। गट शेतीतून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात। विविध SOPच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ, गट शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करून पिकाच्या उत्पादनाचा खर्च कमी करणं आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं राठोड यांनी सांगितलं। मंठा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गट तयार करून फार्मर कप स्पर्धेमध्ये भाग नोंदवावा आणि स्पर्धेच्या बक्षिसासाठी उत्तमरित्या तयारी करावी। यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातून प्रथम येणाऱ्या स्पर्धक गटाला 50 लाख, द्वितीय गटाला 30 लाख तर तृतीय गटाला 20 लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी देणार असून या प्रशिक्षणात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन राठोड यांनी केलं आहे।